जे आता आम्हाला असं कळलं की तुझं आता लग्न ठरलंय, ठरवलं कोणी? स्वतःच शोधलंयस ना? हो. साखरपुडा त्याच्यातच, हळद बी त्याच्यातून, शुभमंगल. तारीख बिरीख आधी सांग, तुझ्या लग्नाला मला येऊ दे. हा. वा 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 वा, इकडे बघा कोणीतरी जिंकतंय. हा नाही नाही नाही, अरे तुझं जे स्वप्न होतं घराचं ते तर पूर्ण झालंय. आणि ते बिग बॉसची ट्रॉफी कुठे ठेवणार आहेस ती आधी सांग. ट्रॉफी मेन हॉलमध्येच, कारण फॅनला दिसली पाहिजे काच करायचं. आणि ते तुझं फॅन लोकांना हात दाखवण्याची जागा कुठची आहे? ठीक आहे ठीक आहे. काय बाई सांगू, वहिनी एवढी सुंदर दिसते ना. काय नको सांग. नमस्कार मंडळी, तर झापूक झुपूक करत मी आले एका अशा गावात, अर्थात तुम्हाला सांगण्याची तर गरजच नाही कारण झापूक झुपूक म्हटल्यानंतर तुम्ही ओळखलंच असेल मी कोणाच्या गावी आले ते. ज्या मुलाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं, ज्याला ज्यांनी ज्यांनी गुलीगत धोका दिला त्यांच्या बुक्कीत टेंगूळ त्याने दिला, असा तुमचा आमचा सर्वांचा लाडका सूरज चव्हाणच्या गावी आपण आलोय. आणि काय बाई सांगूच्या या एपिसोडमध्ये आपण सूरज चव्हाणला, त्याच्या बहिणींना आणि कुटुंबियांना भेटणार आहोत. चला तर मग जाऊया लगेच. आता मला मस्त गाव फिरव आणि सगळ्यांची मला गाव फिरवतो, दाखवतो अजून. हा मला दाखव सगळं. वीस तर आता कच्ची पिकल्यावर गोड लाग, साखर गत गोड लाग. तुमचीच आहेत ना ती? या सरचं स्वागत करत आहे तुमचं. कसं काय, बरं आहे का मग? मस्त. तू कशी आहेस? बरं आहे. तुमचं काय चाललंय? आमचं काय आता सगळं तुमच्याकडे चाललंय. गप्पा असू दे, लग्न झाले. साखर राहिली का? साखर पोरांनी काढली तर बरं. भाऊराया वेड्या बहिणीची तर म्हणजे सूरजने महाराष्ट्रातल्या गावाखेड्यातल्या मुलांना स्वप्न बघायला शिकवलं. जे काही करायचंय ते बिनधास्त करा, मनापासून करा, कारण संधी कधी झापूक झुपूक करत तुमच्याकडे चालत येईल हे काही सांगता येत नाही. पण सूरजचा हा प्रवास सोपा नव्हता, कारण आई वडील नसण्याचं दुःख तोच समजू शकतो ज्याचे आई वडील नाहीये. पण या सगळ्यात त्याला साथ दिली ती त्याच्या बहिणींनी, आणि त्या होत्या म्हणून आज सूरज आहे. तर आज आपण काय बाई सांगूच्या एपिसोड मध्ये त्यांच्या सोबत गप्पा तर मारणारच आहोत, पण काय बाई सांगू असं करत त्या आपल्याला सूरज बद्दल काय काय सांगणार आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मला सूरज तुला विचारायचंय, एका मोठ्या रियालिटी शोचा विनर, त्याच्यानंतर एका पिक्चरचा हिरो, या वर्षभरातला तुझा अनुभव कसा होता? माझा अनुभव आहे तसंच आहे पहिल्यापासून. पण काय काय बदललं असं तुला वाटलं की काय झालं की बाबा रियालिटी शोचा विनर झालो, त्याच्यानंतर मी एका मोठ्या पिक्चरचा हिरो झालो, मग काय तसं झालं असलं तरी मी माझ्या ह्याने बदललो नाही, माझ्या स्टाईल मध्ये कधीच नाही बदलू शकत. पब्लिकला आहे तसंच आवडतं तसंच राहतो. पण आजकाल तुझे रील्स कमी झालेत, आम्ही वाट बघत असतो सूरज कधी रील्स पोस्ट करणार, सूरज कधी रील्स पोस्ट करणार. पण सूरज सध्या कुठेतरी बिझी झालाय, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण काय म्हणजे असं काय वेगळं पण आहे आता सध्या? नाही एवढं नाही टाइम भेटत म्हणून टाकत. टाइम कुठे गेलाय सध्या? घराच्या ह्याच्यात गेलाय. अच्छा. मी बिग बॉस मधून आलो का टॉपिक घेऊन, तर एवढी गर्दी 10 दिवस मला झोप नव्हते. मी जेवायचो पारा 8-9 वाजता. जेवलं की मग फॅन काय आता जेवणच देत नव्हतं. सूरज भाऊ फोटो फोटो, मग मी त्यांना फोटो द्यायचो, नाराज नव्हतं करत. मग घरी आलं की बाथरूमला गेलं तरी तिथं फॅन थांबायचं, कधी येतोय सूरज फोटो दे. एवढं तर म्हणजे हे झालं. परत घर जा होतंय ना आता, मग त्याच्यावर बी द्यायला लागतंय, त्यामुळे टाइम भेटत नाही. आता मला तुझ्या बहिणींना विचारायचंय की आता सूरजचा सगळा प्रवास सगळ्यांनी बघितला, सूरज काय काय करतो सगळ्यांना सगळं माहित आहे. पण सूरजने लहानपणी कोणाकोणाला तुमच्यापैकी त्रास दिला आणि काय काय त्रास दिला? तुम्हाला काय आठवतं की बाबा मला असा असा त्रास दिलेला त्याने? ते प्रत्येकाने सांगायचंय आम्हाला की सूरजने तुम्हाला काय काय लहानपणी त्रास दिला. ते लहानपणी काय आता बी त्रास देत मला. ते लहानपणी आमच्या दोघांची, आम्ही सगळ्यात लहान असल्यामुळे आमची भांडणं व्हायची रे.
हाणामारी ते आता बी माझी चेष्टा करतो, त्याला म्हणते तू गबस गबस, तरी ते माझी चेष्टा करतो, त्याला कळत नाही मी 2 मुलांची आहे ती. काय आता बहीण बहीण असते, बहीण बहिणीचं नातं बरोबर आहे, वेगळंच बरोबर आहे. आता आहे. मुलं झाली तरी आम्ही काय करू शकतो. पण तुला माहितीये ना, ती बहीण थोड्या दिवसांनी नणंद झाली तर तुझ्या बायकोला त्रास देणार, नाही त्याच्यामुळे काळजी घ्या, बहिणीला आता त्रास देऊ नको. पण लहानपणीचा असा एखादा किस्सा की काहीतरी झालं आणि ह्याच्यामुळे तुला ओरडा खावा लागला किंवा असं काहीतरी झालं? असं ना काय. ह्याच्यामुळं ना हम्म, की एकदा आईनी त्याच्यासाठी दूध ठेवलं होतं हम्म. बरं का, लहानपणी आमच्या शेळ्या होत्या त्यावेळेस, आणि ते आला उशिरा, मी टाकले पिऊन, आमच्या आईने आणली मला. नाही मी लाडाच आहे ना, मला बार बार म्हणून लय लाड केलं. आणि एकोणता एक आणि 5 बहिणींच्या नंतरच आहे ना, तसं 8वा केलीच नाही. आणि मी लहानच, आम्ही दोघं लहानच होतो, त्यामुळे काही एवढं समजत नव्हतं. ताई तुला काय त्रास दिला लहानपणी? मला फक्त शाळेत जात नव्हता एवढं त्रास दिलं. शाळेत जा म्हणले की म्हणायचं ना, मी म्हणायची ना शिक्षण केलं पाहिजे, काहीतरी आपल्याला झालं पाहिजे, आपली एक तर परिस्थिती लय वाईट आहे, शाळेत जायचा. पण तो नव्हता ऐकत, शाळेत त्याला आवडच नव्हती एवढी, तेवढ्या पुरतं जायचं आणि परत माघारी रिटर्न घरी यायचं. ताई तुला काय त्रास दिला? मला नाही त्रास दिला, माझं लग्न झालं. तुझं लग्न माझं झालं. लग्न झाल्यावर झालं. अच्छा. आता तुमच्या सगळ्यांमध्ये मोठी कोण? तू, नंतर ती ती, नंतर ही, नंतर ही, मग तू. आणि मग हा. शेवट मी शेवट. शेवट कांड करायला ज्याला मला केलीच नाही. तुला काय त्रास दिला ताई? त्रास म्हणजे मस्ती किंवा काहीतरी मस्ती करायचा, काय करायचं? सांभाळायलाच मी होते, बारीक होता ना तो. मी म्हणजे यांचं मोठे असल्यावर लग्न झालं, 2 नंबर मी सगळं, हे मग माझ्यावर आलं ना. मग ते छोटा होता, का सांभाळायला लागायचं, आईला कामाला जायला लागायचं, वडील असं म्हणजे पेशंट थोडे. मग आईला कामाला जायला लागायचं म्हणून ह्याला सांभाळाय असायचा. ह्यानी लय ताप दिलाय, मी जास्त म्हणजे हे नाही झोपायचा म्हणून मी टीव्ही बघायचं, तर मी हाणायचे, मुद्दाम लय हाणून त्याला झोपवायचे, आणि झोपत नाही म्हणून मी हाणायचे. आणि सांभाळला मी. आणि त्यानंतर 2 वर्षाचा असल्यास लग्न झालं असं. पण लय लाडका आमचा सगळ्यांचा म्हणजे ते. अच्छा. आणि ते आमच्या शेरडा होत्या ना, आम्ही सांभाळायचो, तर मग तिथंच गाव होतं चांगलं असं तिथं. हो, मग खायला माझ्या बियला तिकडे पण नाही तिला आईला आमचं वडील वारल्या, मी यायचं, आईला नेलं. आम्ही दोघं. बाळाला पण तिथं माझ्यापाशी 2 वर्ष ठेवलं. माझे पण मिस्टर वारलेले आहेत, 2 मुलं आहेत, ते 2 वर्षाचा मुलगा म्हणजे होता आणि 2 महिन्याची मुलगी असताना वारलेले आहेत. पण मी ह्यांना कधी विसरले नाही. जे आमचं म्हणजे ते लाडकाच ना, इथं परिस्थिती काढलेली. आणि तिकडं थोडा भाग चांगला आहे, म्हणजे कामधंदा भरपूर असतात ना. थोडं वडील पिळतात, आई थोडी भोळी होती, शाळा नव्हती ना झालेली आईची, तर थोडी आई अडाणीच होती म्हणजे. आणि आम्ही असं बारीक आईला ऑपरेशनचं भ्या वाटायचं म्हणून ऑपरेशन. आणि पहिल्या माणसांना कसं मुलगाच पाहिजे असं असायचं, आमच्या वडिलांना वाटायचं मुलगाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे 7 मुलींच्या 2 वारल्या आणि 5 झाल्या. आणि मग आमचं बाळ झालं. बाळ म्हणजे सगळ्यांच्या लाडकं बाळ आमचं. त्याला कुणीच दुखावलं नाही, वडिलांचं तर लय लाडका. आम्हाला एक वेळेस असं पैसे नाही, पण बाळाला जास्त लाडका होता. तुम्ही पण 5 बहिणी आहात, तुम्ही पण 5 बहिणीच त्याला आहात साथ देणाऱ्या. ताई तुला काय त्रास दिला? तुला काहीच नाही? ती लय सिंपल आहे आमची. आमच्या तुमच्यामध्ये ती साधी म्हणजे अशी होती की आईचं म्हणजे लाडकी होती, आप्पाची बी. ती शेरडा असायच्या ना आमच्या, तसले सुबाबर असते असे ती शेरडांची, त्याच्या वर जायची. म्हणजे मुलगा कसा जातो वर, शेरडांचा पोटभर. हा, दहाला पाडायची शेरडान माग. मी बी शेरडान माग असायचो ना. आम्ही कसं लहान होतो ना, तेवढा ती दूध प्यायचं मी शेरडांचं. म्हणजे असं म्हणजे काय आता आपल्याला कळणार नाही, तेव्हा लहानपणी दूध प्यायचं म्हणलं. आम्ही झाल्या म्हणजे परिस्थिती वाईट चांगली झाली. आणि नंतर ना आमचं वडील वारलं का, लय म्हणजे त्यांच्या दुखण्याला सगळं पैसे गेलं, शेळ्या गाय होत्या सगळंच विकावं म्हणजे काय झालं, माझ्या आप्पाचा जीव विकला गेला आणि गायला एक वाचलं झालं, म्हणजे असं झालं. पण आता जेव्हा मी इथे येत होते ना, मला एक काका भेटले, ते मला असं विचारलं, अरे अंकिता ताई तुम्ही कुठे चाललात? तर मी म्हटलं की कुठे नाही, इथेच आले सूरजच्या घरी. ते म्हटलं अच्छा हो सूरज ना, लई चांगलं झालं, पोराचा पहिला तो आमच्या पोल्ट्रीवरती खत टाकायला होता. पण आता मला तुम्हाला विचारायचंय की तेव्हाचा सूरज जो खत टाकायचा आणि खूप मेहनत करायचा, थोडेफार पैसे कमवायचा, आणि आता फेमस झालेला सूरज
आणि ज्याच्याकडे सगळं आहे ते तुम्हाला कसं वाटतं? तो हाय असाच आहे, बदललेला काहीच नाही. किती पैसे येऊ द्या, तो पहिला पण आहे ना, एवढं काम करायचं ना, कधी रुपया नव्हता मोडत. एवढं काम करायचं तरी ना पैसे आणून द्यायचा, आणि आपल्याला फक्त 100 रुपये ठेवायचे. ते बी 100 रुपये ना, त्यो तसंच खिशात पॅन्टीत परत गावायचं. खायला गावलं होत नव्हता, आणि त्यो अजून बी तसाच आहे. पैसे अजून बी त्याच्या 1 रुपया खिशात हाय स्वतः असाच. मी खर्चत नाही माझ्या जीवनात. पण नाही खर्च म्हणजे त्याला किंमत आहे की आपण किंमत कशात मध्ये नाही. 1 एवढं रुपया कष्ट कसं केलंय आपण ना, आपल्याला एवढं मिळालं 1 रुपयाचं हे जाणे. जाणीव म्हणजे कसं आहे, कष्ट केलं ना 300-200 रुपये आणि 500 रुपये रोजाने काम केलं ना, आणि ते आपल्याला भेटतंय त्याच्यातच आपण खुश आहे, तर मग किती बी येऊ द्या काय नाही वाटत. असंही माझं पहिल्यापासून. एवढी मेहनत तू आधी केलेलीच आहेस ना, पण आता मला विचारायचंय की सूरजच्या लग्नाची जबाबदारी कोणी घेतलीये? मग आता कुठच्या बहिणीने घेतलीये की बाबा आता चला सगळ्यांनी घेतलीये? मग या वर्षी की पुढच्या वर्षी कधी यायचंय आम्ही? म्हणजे दिवाळीनंतरच करून टाका. दिवाळीनंतरच यायचंय. चालेल, दिवाळीनंतर मला आत्ताच तयारी केली पाहिजे. मग ते मला साडी बिडी असणार ना? चला बघते कधी फोन उचल पहिला माझा, आमंत्रण दे. डान्स हळदीला 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 हळद नाही, आमच्यात हळद लग्न नसते? दिवशीच असते. आमच्याकडे पण तशी छोटीच असते. असं मिक्स काय असतं एकदम. आपल्या साखरपुडा त्याच्यातच, हळद बी त्याच्यातच, लग्न बी त्याच्यात. शुभमंगल. हे लगेच कुठे शुभमंगल करून इथे कसं आलास? आता काय शुभमंगलला लगेच असा हात झाला त्याचा. मग त्याचं ठरलेलं आहे, त्याला माहिती होतं सगळा प्लॅन त्याचा ठरलेला आहे. फक्त आता आम्हाला सांगायची खोटी. आम्हाला लोक विचारतात सूरजचं ठरलंय, सूरजचं लग्न ठरलंय. आम्ही म्हणतो आम्हालाच माहित नाही. पण आता मी सांगेन की त्याचा प्लॅन ठरलाय शुभमंगलला आणि ठरलेला आहे. पण आता मी तुझ्या गावात आले म्हटल्यानंतर आता जरा आपण गाव पण फिरलं पाहिजे, हो की नाही? गाव बी फिरलं पाहिजे, गावाकडच्या गोष्टीच मला सांगितलं पाहिजेस तू. आता इथे पण मला वेगवेगळ्या काही गोष्टी दिसत आहेत. सीताफळ दिसत आहेत आमच्या गावात. सीताफळ आम्ही काय करायचो, आता आमचा एक देव आहे तिथून लय होते, माझा मित्रच आहे बंटी. तेव्हा आम्ही काय करायचो, लहानपणी जायचो, डोलं पडलं ना सीताफळाला ते घ्यायचं आणि आपला खड्डा खांदायचा. कुठला बी खड्डा खांदला की त्याच्यात लपवून ठेवायचं. सीताफळ मग कधी पिकली की खायला जायचं. एक एक ठेवायची, करायचं, कोणाला नाही कुणाला प्राणी गाव खायचे नाहीत. नाही म्हणजे चांगलं पॅक करून ठेवायचं. नंतर इथं केळाची केळीच्या बागेत आम्ही बाग अख्खी ना आम्ही तीच आम्ही लहान करायचो. होतो, पवायला जायचं. पवायला जायचो. तिथं पण म्हणजे केळीची बाग होती, चिरून केळ आणायचं, हड्डा करून पुरायचं, पवाय गेलं की काढून टाकायचं. लगेच खायचं एक एक असं. तर आता 5 बहिणी आहेत म्हटल्यानंतर असते एक आवडती, एक असते जिला आपण घाबरतो, एक असते जिच्यासोबत आपण खूप सिक्रेट शेअर करतो. असं कोण कोण आहे ते आता आम्हाला सांग. सगळ्यात पहिले सांग कोणाला घाबरतोस यांच्यापैकी? मी काय मग तिला घाबरतोस? मग ती पहिल्यापासून तेच सांगते, मी याला शाळेत जायला सांगायचं पण आम्हाला ऐकायचं नाही. मग आता काय सांगते? मुलीला लय बायला लागतं, का व्हायला लागतं? ते खतरनाक. काय सांगते पण आता काय साधी सांगते? सिंपल ही लय साधी, म्हणजे बोलायला येते, शांत. ती लय बोळी, तीच आवडते ती त्याला. बोली आमची घरी. त्याला बोलत नाही काय. ही लय बोलायला लागते, चिडचिड करते. चिडचिड करते. हा आणि ती कशी सांगते प्रेमाने हा की काय करायचं काय नाही. म्हणजे ती सांगते की तू बारा आता काय करायचं, म्हणजे देवागत आता देवाला तर मानतोस, पण कुणापाशी कसं वागायचं, मोठ्या आदर करायचा मोठ्या माणसात, तर ती शिकवते. आणि ही कशी लय माया लावते, म्हणजे जीव लावते, ऐकत नाही. मोठीच आहे ना ती शेवटी. पण मग तिला आता का घाबरतोस? आता ती तुला काय एवढं सांगते, तेव्हा शाळेत जायला सांगायची. आता काय तुला घाबरायची गरज आहे? आता द्यायला लागतं, व्हायला लागतं. बहिणींसाठी बी गरजा आहे. हा. बरोबर. मग आता जे आता आम्हाला असं कळलं की तुझं आता लग्न ठरलंय, ती ह्यांनाच माहिती. ठरवलं कोणी? ह्यांनाच ठरवलं त्यांनी की तू ठरवलंस? आता सगळं तयार झाले, तुम्ही तर बघितलं आमच्या वागल्या. हो, असे फोटो येतात आम्हाला. असे काहीतरी फोटो ती नाही येते. मग ते उगीच आम्हाला वेळ का बनवायला, खरं लपून ठेवलंय. चांगलंय चांगलंय, म्हणजे एकदम बॉम्ब फोडणार तू. डायरेक्ट लग्नात डायरेक्ट आपल्याला कसं बिग बॉसचा धक्का असायचा, बरोबर तसा धक्का देणार आहेस तू. हा. तसं पण ते धक्का तू शोधलायस तो धक्का की बहिणीने शोधलाय तो धक्का? स्वतःच शोधलायस ना? हो, स्वतःच शोधलायस ना? मग आम्ही कधी यायचंय? इथे आता दिवाळीत दिवाळीत यायचं. चालेल. दिवाळीत नको म्हणून, दिवाळी झाल्यावर. दिवाळी झालं तारीख गिरीक आधी सांग.
हा माझ्या लग्नाला तर तू आला नाहीस. तुझ्या लग्नाला मला येऊ दे. सांगतो तुला. सांग मला. मग आता गावात आलोय तर गाव फिरूया गाव आणि जमलं तर वहिनीचं घर जवळपास असेल तर तिथे जाऊन येऊया. इथं नाही तू. नाहीये मग ठीक आहे, मग गाव फिरूया. गाव. चालेल. चला आता मला मस्त गाव दाखव. बघ माझं गाव कसलं सुंदर आहे, किती गावठी पण अख्खं भारी आहे. ओके अंकित आहे सीताफळ पण सीताफळ पिकलेली कशी कळतात? पिकलेले म्हणजे त्याला लाल डोला पडतो तेव्हा पिकल्यागत आता म्हणजे एक पण नाही पिकलंय. पिकल्यागत नाही अजून काय. त्याला डोला पडला ना मग त्याला पिकाय घालायचं तेव्हा मग ते तू पिकलं. हीच सीताफळ ती मातीत पुरून ठेवायचास. हुशार आहेस. सिटीत कसं आता ते मुंबईमध्ये सावलीत असतं ना, काही सावलीत नसतं तिथे, पण ऊन असतं. एवढं नसतं पण असतं कवरं एवढं ऊन असतं. कवरं म्हणजे मध्यम. घराचं काम लवकर लवकर पूर्ण होत आहे लग्नासाठी. मग आता घर बघूया आपण. चला ना. इथं आमचं सफर होतं, हम्म, तिथं एक वाडगं होतं. म्हणजे आमच्या शेरडा चालून आणले ना हम्म. तिथं आम्ही बांधून ठेवायचो. म्हणजे त्यांचं कसं पोट भरलं की त्यांना बी आधार भेटायचा. इकडं फॉरेस्ट आहे, डोंगर आहे, तिकडे चालायला शेरडा न्यायचो आम्ही. हम्म, हा माझ्या आई आली ना, हम्म, ही दिसतंय का मेन ही हम्म, तिथं ही होतं लय हे बितर नव्हतं. तिथून शेरडा आणायचो आणि तिथं वाडगं होतं तिथं बांधायचो. मग आई दुधू कारायची. 5 वाजले ना चहाला दुधू कारायचे. मग आई कोला चहा प्यायना आणि मग लगेच बसणार. बसले की मग म्हणायचे बाला जेवायला काहीतरी केलं पाहिजे. मग कांदवणे असते का ते हा. नुसतं कांदवणे कांदा म्हणजे आणि कांद्याचं हा. नुसतं तर मसाला टाकायचा, तेल टाकायचं आणि मग खायचं. तसंच खायचं असं. आता एवढं मोठं घर झालंय छान. आई बाबा असते तर त्यांना कसं वाटलं असतं ना? त्यांना इतकं खुशी झाली असते, लय आनंद झाला असता की एवढं आपल्या पोराने कमावलं. खुश झाले असते. म्हणजे खुश म्हणजे काय सांगू आता. अजूनही ते बघत असतील, खुशच असतील. एवढं सगळं छान आहे म्हटल्यावर. ती म्हणजे त्यांचा आत्मा आहे ना हम्म, ते माझ्या पशीच आहे. ती छोटी कावरं असतात का कावरं, हम्म. त्या घरावर बसलेली म्हणजे जवळ माझ्यापासून उठली बी नव्हती. म्हणजे त्यांचा आत्मा तिथंच आहे. तसं आहे. आणि ती कावरं असतात ना, आपण म्हणतो ना ते काय वाढलं की पिंडाला शेणू. हा पिंड्याला शिवतो, खायला येतो. हम्म, तर ते कावरं असं होतं, दोन्ही एका बाजूला बसलेलं. मी गेलो, आई आप्पा काय चाललंय, म्हणजे असं तर माझी आठवण आहे की तुम्ही हाय माझ्या. त्यांचंच पुण्य आहे म्हणून एवढा मोठं साबल्याचं उभं आहे. मग काय. आता बघूया बिग बॉसचा बंगला. बिग बॉसचा बंगला. या ही हॉल आहे घर हम्म. बिग बॉसच्या मस्त घराचा हवेशीर हॉल. केलंय रे. हे हॉल आहे आताच. हा, इथं मोठं गार्डन आहे, म्हणजे गुलाबाची फुलं ह्याची शोची. इथे असणार आणि आहे. इथं काच आहे ना, नाही असे हा. काच. आणि ही डायनिंग टेबल आहे. हम्म, हे डायनिंग टेबल जेवायला. हम्म. ती किचन आहे. हे किचन आहे. हा आणि हे बेडरूम. हा बेडरूम. आणि वर बेडरूम आहे किती आहेत वर? एक. आणि आपलं चेंजिंग रूम. हम्म. आणि इकडं एक आपलं फॅनला हात करायला ती बाहेर. अच्छा, तिथनं बाहेर आहे. अरे वा, ती जाऊया वर. चल. पडेल उगीच खाली जाईल नाही आणि रील बनेल. थांब अरे बापरे. दमने हात धर माझा पॅक धर. डेंजर. खतरो के खिलाडी. आपल्याला सवय आहे ओके नाही, आपण टास्क केलेत असलं तेच. हे बी बेडरूम आहे माझं. अच्छा, तुझा आधीच सांगून टाकला हा माझा बेडरूम आहे. आणि अरे हे वा. चेंजिंग रूम. चेंजिंग रूम. वॉशरूम बाथरूम. काहीतरी की मी असं सजवणार, असं काहीतरी इथे असणार. काही प्लॅनिंग केलंयस की नाही? प्लॅनिंग नाही आता. ती काय काय सजवायचंय काय यार. सजवायचं म्हणजे रूमचं डेकोरेशन म्हणते मी. ते आता मला कुठे येत. म्हणजे असं छान काहीतरी फ्रेम्स लावणार, इथे माझं कपाट असणार, फोटो बिटो असणार ना. फोटो बिटो कुठे असणार, बघू आता कुठं. आणि ते बिग बॉसची ट्रॉफी कुठे ठेवणार आहेस ती आधी सांग. ट्रॉफी मेन हे हॉल. हॉल मध्येच, कारण फॅनला दिसली पाहिजे, काच करायची त्याला. त्याला काच करणार आहेस. आणि ते तुझा फॅन लोकांना हात दाखवण्याची जागा कुठची आहे? ठीक आहे तिकडं. इकडे आहे? दाखवतोस? दाखवतो पण पाणी आहे दमने. जाऊया पाण्यातून आता काय.
नमस्कार. नमस्कार. हा. आणि इथे समोर ही गर्दी काय आपली असणार. आई मरे माता. ती आई मरी ही शिकार डायरेक्ट आईचं दिसणार. इथं फॅन येणार त्याला हात करायचं सूरज दादा. त्याच आई मरी मातेच्या मंदिराच्या तिथे तू ते खायचं ती काय तिथं ते दिसतंय का निवड नारळ तिथं यायचं फुटला ना नारळ की तू ते खायचं. तिथं बसायचं मग ते नारळ टुकला घ्यायचं मग ती असं निवड आपलं त्याच्या मिक्स गुर बीर खाल्लं. आता इथे स्वतःच्या घराच्या पहिल्या मजल्यावर उभा राहून इथून तू ते बघतोयस, मंदिर बघतोयस, कसं वाटतंय? लय आनंद, खूप आनंद, मन भरून येतंय की एवढं आई मरे माता मरण महाराष्ट्रामध्ये टॉप स्टार बनलोय. त्यामुळे काय आहे ती फक्त फॅन मर आणि आई मरे माता मरण अख्ख्या देवांमध्ये. तुझ्या आई वडिलांची पुण्य आहे आणि तू तसा वागलास म्हणून सगळं आज तुला मिळालंय. आणि आता मस्त लग्न वगैरे. आता तर काय सूरज चव्हाण ऐकत नाही. पण रील्स कमी नको करू, लोक वाट बघतायत, फॅन लोक नाराज होतील, म्हणतील सूरज चव्हाण आता काय गायब झाला, येत नाही. करायचं आता मग घराला नाव काय देणार आहेस? बिग बॉस. बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठी. तर हे आहे आई मरी मातेचं. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. तर आपण खूप गप्पा मारल्या, सूरजचं गाव बघितलं, सूरजचं घर बघितलं, सूरजच्या बहिणींसोबत गप्पा मारल्या. पण आता सूरजच्या बहिणींसोबत आपण एक खेळ खेळणार आहोत. आता आपण जेव्हा बिग बॉसच्या घरात होतो आपल्याला खूप टास्क दिलेले, आता यांना टास्क देऊया आपण आणि बघूया की यांच्यातलं कोण जिंकतंय. आता मी तुम्हाला खेळ समजावते, तुम्ही छान आधी तो ऐका, समजून घ्या. काही प्रश्न असतील तर आधी विचारा, हो की नाही? जसं बिग बॉस सांगायचे काय असेल तूच बोलायचे मीच वाचायचे. हा मीच ते तसंच मी आता तेच सांगणार आहे की काय करायचंय. पण ह्या खेळाची संचालक आहे मी. तर आता तुम्हाला ही रिंग दिसतेय. रिंगच्या आतमध्ये वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स आहेत, बरोबर? तुम्ही तिकडे जाऊन उभं राहायचंय एका एका ताटाच्या इथे. जेव्हा आम्ही म्हणणार की 1 2 3 स्टार्ट, तेव्हा तिकडनं तुम्ही इकडे धावत यायचं. याच्यातला फक्त एक बॉल उचलायचा, धावत तिकडे जायचं, ते ताटात बॉल ठेवायचा, परत धावत यायचं, असं करायचं. पण तिकडे ताटातून बॉल बाहेर नाही गेला पाहिजे. व्यवस्थित ते बॉल ताटातच असले पाहिजेत आणि जाताना एकच बॉल घेऊन जायचा. तुम्हाला मिळतील तेवढे, पण एका वेळेला एकच बॉल घेऊन धावायचं. आणि तिकडे जर बॉल बाहेर गेला तर तो पकडला जाणार नाही. हे सगळं झाल्यानंतर इकडचे बॉल जेव्हा संपतील तेव्हा तिकडे ज्याच्या ताटात जास्त बॉल असतील तो जिंकणार. थांबायचं नाहीये. आता तुम्ही प्रत्येकाने आपापलं ताट निवडा. लवकर बघू आता कोण जिंकतंय. बघू कोण जिंकतंय. पटा 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 लवकर त्याला संपले बॉल. आता बघू कोण आपल्या ह्याच्यावर उभे राहा. बघू 5-5 नेले त्याने. अरे काय. चल ये सूरज मोजूया. सूरज मोजणार आता. सूरजच मोजणार आता. सूरजला मी आकडे शिकवले होते. सूरज मोज किती आहेत? 5 हे 5 हे 5 हे हे 5 हे हे 5 हे हे 5. आता काय करायचं? सगळे 5 सगळे 5 केला आपण याला. आता आपण एवढा मस्त खेळ घेतला. आपल्याला वाटलं की कोणीतरी एक जण 6 बॉल घेऊन येईल, कोणतरी 4 येईल. पण इथे पण त्यांनी अगदी एकी दाखवली आणि सगळ्यांनी 5 आणले. मग आता काय करायचं? मला वाटतं मग आता सगळ्यांनाच आपण बक्षीस देऊया, हो ना? सगळ्यांनी एवढी मेहनत केली आहे, मग सगळ्यांनाच बक्षीस देऊया मग बक्षीस देऊ. चला उठा नाही, थांबा. तर आता खेळ तर संपलाय, तुम्ही बघितलं, मजा सुद्धा आली. पण याच्यामध्ये 5ही बहिणी ज्या जिंकलेल्या आहेत त्यांना पूर्वाज डिझायनर बुटीक यांच्याकडनं ही छोटीशी भेटवस्तू आम्ही देत आहोत. तर आता सूरज तूच एकेका बहिणीचं नाव घे. त्यांना मोठ्यापासून सुरुवात करू. मोठ्यांपासून सुरुवात. सविताताई या. सत्कार तुमचा करतो आम्ही. या. हा
भाऊबीजेचं गिफ्ट आधीच देतोय तसं सांगतो. पैसे वाचवतोय हा. नाही ताई, भाऊबीजेचं पण गिफ्ट घ्यायचा. वैशाली सत्कार ताई करतो. या, सत्कार करूया. भाऊबीजीचं गिफ्ट. हा, पैसे वाचवतोय. जिला हा सूरज घाबरतो अशा या निर्मला ताई यांना पूर्वास डिझायनर बुटीक कडून एक छोटीशी भेटवस्तू. ताई गीता यांचा ताई. सत्कार करूया. हा, गीता ताईंचा सत्कार करूया. ती बी भाऊबीजीचं आहे, आताच घ्या, परत मागू नका. गप्प बस, हे असेच असतात भाऊ. आता शेवट हम्म. बुटालनं चिटूक. आता कोण? बुटालनं चिटूक. म्हणजे काय? शेवटची छोटी छोटी. शेवट. हा, तिच्यानंतर मी झालो केलीस ना हा सावला. हा. तिचं नाव आहे हम्म. सीतात आहे, तिचा सत्कार करू. तिचा सत्कार. जाम तुझी खोड काढतोस तो. तर हा खेळ तर संपलाय. या खेळात खूप मजा आली आणि सगळेच जिंकले. पण सगळेच जिंकले याचा एक वेगळा आनंद सुद्धा आहे, कारण सगळ्या बहिणींनी 5 बहिणींनी 5 बॉल आणलेत आणि 5ही बहिणी जिंकल्यात. तर आता आपण हा खेळ तर झालाय. सूरज, मला वाटतं आपण अजून एक टास्क देऊया का? कसला ते खतरनाक पाहिजे ना, असं खतरनाक ना. पाहिजे असं नको. या सगळ्यात जिंकतायत ना. चालेल, एका खतरनाक टास्क कडे आपण वळूया. चला. चला. जिंकणार, जिंकणार. हा. तर मगाशी आपण जो खेळ खेळलो तो खूप कठीण होता, म्हणून मी आता तुम्हाला एकदम सोपा खेळ दिलाय. हा? एकदम सोपा. हा खेळ आम्हाला खूप कसं सोपा होतं आहे. टास्क मध्ये हा. एकदम सोपं, सोपा. तसं तुम्हाला सोपं. आता तुम्हाला काय करायचंय, फक्त अगदी सोपं आहे. पायाने एक ग्लास उचलायचं, ते हातात घ्यायचं. परत ते हातात ठेवायचं. कसं घेणार? असं. असं. मग दुसरा ग्लास परत पायानेच घ्यायचं ना, पायानेच हाताने घ्यायचं त्याच्यावर आणि ठेवायचं. असं याच्यावरती ठेवायचं. मग परत तिसरा ग्लास घ्यायचं. अरे बापरे, असं तुमचं होणार, पण ते परत परत लावायचं आणि असं करायचं. आणि एक मनोरा तयार करायचा आणि खुर्चीवरून असं उभं राहून दाखवायचा की झालाय बाबा तयार असा. अयो. तर हे ज्याचा पहिला तयार होईल तो जिंकणार. जिंकणार. एवढं सोपं आहे. सोपं आहे. याच्यात काय सोपं आहे. हे खूप सोपं आहे. मगाचचं कठीण होतं, आताचं सोपं आहे. ही एकदम तुमच्या हातातला मनोरा जर पडला तर परत चालू करायचं. परत, पण हाताने उचलायचं नाही, पायानेच उचलायचं. 1 2 2 3 स्टार्ट. हळू हळू घ्या. चला, हळू जोश घ्या. मध्ये यायचं. काना काना गल्लास. बघूया कोणाचा मनोरा पहिला होतोय. पायानेच उचलायचं, खाली पडलं नाही पाहिजे. सावकाश करा, एकदम सावकाश. एकदम सावकाश. बघूया कोणाचं पहिलं होतंय. गौरी. मी देते तुला पुढे. तिथं जायचं. चला आपण मला जायचं. चला माग. उभं राहायचंय. मनोरा घेऊन उभं राहायचंय. अरे अरे अरे, सोपा खेळ आहे. सोप्या खेळात कोण जिंकतं बघूया. सोपा खेळ आहे. अगदी अगदी. शिवानी ताईचा मनोरा होतोय असं वाटतंय, पण आता बहुतेक तो थांब थांब थांब, आम्ही नाही बोलत. बोलल्यावर पडू शकतो ना. बघू. थांबा 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 थांबा. थांबा. राम 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 राम. नाही. अरे अरे, वा 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 वा. इकडे बघा, कोणीतरी जिंकतंय. हा, नाही नाही नाही. अरे, एकदम सावकाश करा, एकदम सावकाश. वाऱ्याने हलते, पण तुम्ही बॅलन्स ठेवू शकता. मध्ये पुरा कोण करतय बघू. व्यवस्थित हळू उठ ना. लवकर लवकर, कोणीतरी एक जिंकलं पाहिजे. लवकर. चार पण चाललं असतं. हात नाही लावायचं. नाही.
उठा मी दमन हळू दमन उठा, एकदम हळू दमन उभे राहा. एकदम हलू नाजूक हळू उठायचं. मामी Very बाय good. बाय बाय जिंकली ताई जिंकलेली आहे. मोठी होती बा. तर आताच्या या खेळाचा विनर आहे सविता ताई. सविता ताईंचा पहिला नंबर आलाय. काय वाजवा झालं. तर या खेळामध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला आणि खूप छान आपण खेळ खेळलो. खेळ तसा कठीण होता, मी म्हणत होते की सोपा आहे, पण खूप मजा आली. तुम्ही सगळ्यांनी सविता ताई तर अजून थांबत नाही, अजून थांबत म्हणजे नाही. आता पहिल्या नंबर पेक्षाही तुला अजून कुठचा नंबर काढायचा आहे का वेगळा, तर तो वेगळा नंबर आपण तुझ्यासाठी घोषित करूया. तर खूप मजा आली, खूप छान वाटलं आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना राम भरोसे अगरबत्ती यांच्याकडनं सगळ्यांनाच भेटवस्तू मिळणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं, खूप धमाल आली. तुम्ही सगळ्यांनी बक्षिसं जिंकली आहेत, मजा आली आहे ना तुम्हा सगळ्यांना पण, हो ना? एकाच्या तोंडात तरी हो येते का म्हण. हो असं कर म्हणजे तिला एवढ्या बी जोरात बरोबर. हो की मी घाबरले. डसकू नको. हा, तर आम्हाला मजा आली. आता सगळ्यांनाच घरी जायची घाई असेल, घरी सगळे वाट बघतायत, हो ना? पण त्यात एक काय आहे, वन टप काय ते ट्विस्ट. चूट ट्विस्ट. चूट. तर मंडळी आज होतो आपण सुरतच्या गावी आणि सुरतच्या गावी एवढी धमाल आली आहे ना की काय बाई सांगू. नको काही सांगू. असा करतो हा. पण सुरतच्या बहिणींसोबत आपण छान खेळ खेळलो, त्यांनी पण छान मजा केली आहे, त्यांनी बक्षिसं जिंकली आहेत. अजूनही एक गेम पाहिजे होता असंही त्या म्हणतायत. पण आता एवढा त्यांची इच्छा आहे तर मी एक ट्विस्ट देते. आता सगळ्यांना घरी जायची घाई झाली आहे, बरोबर? सगळ्यांनी बक्षिसं पण जिंकली आहेत. आता आम्ही सांगणार की चला हा एपिसोड इथेच संपला आणि तुम्ही असेच निघून जाणार, ते आम्हालाही आवडणार नाही, मला बरोबर तर की नाही? नाही. त्यालाही नाही आवडणार. त्याच्यामुळे आता आम्ही तुम्हाला करून दाखवणार रॅम्प वॉक. Ramp तसं walk. रॅम्प वॉक करत तुम्ही घरी जायचंय, म्हणजे कसं अगदी थाटात. तुला येतं ना सूरज? कसं तसं आपण दाखवूया ना एकदा रॅम्प वॉक कसं तुला करायचं. येते तसं तुम्ही पण रेडी मी आहात? नाही करू शकत. करूया रॅम्प वॉक, करूया. हो चल, मी माझ्या टायर तू तुझ्या स्टाईल, मी माझ्या स्टाईल. चल. एकदम कॉन्फिडन्स. चला, Okay. कम ऑन. हो हो. Woo! अयो ए मागून मागून मागून. Oh! अयो गीता